महाविद्यालयामध्ये मृदा आणि जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की 21 ऑगस्ट पर्यंत हा सप्ताह चालू होता। या सप्ताहाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता की त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचा जलसंधारणाचा चार्ज आहे असे व्यासपीठावर आदरणीय पांडुरंगजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर जलसंधारण विभागाच्या या ठिकाणी सन्माननीय शिंदे मॅडम, उपस्थित विद्यालयातील सर्व शिक्षक सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत यांचा मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो। व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय पांडुरंगजी गायकवाड साहेब, यांचं मूळचं गाव या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन वडील त्यांचे शिक्षक आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी 1999 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीसीच्या माध्यमातून सुपर क्लास 1 ची पोस्ट कार्यकारी अभियंता या पदावरती त्या ठिकाणी नियुक्त झाले। सुरुवातीला मुंबईला ते नियुक्त झाले, पुण्यामध्ये काही दिवस त्यांनी काम केलं आणि जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त काम आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। हे काम करत असताना वास्तविक पाहता त्यांनी की समाजाचं एक भान ठेवून जलयुक्त वाढ आणि गाळमुक्त धरण योजना जी काय आहे, मागण त्याला शेततळ, अशा ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत अतिशय प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं काम केलं आणि म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले। आपण सर्वजण या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया। आपल्याला त्याचबरोबर या ठिकाणी जलसंधारणाच्या संदर्भामध्ये व्याख्यान देण्यासाठी आपले शिक्षक प्राध्यापक एकनाथ भोरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, शिंदे मॅडम आहेत। आपल्याला माहित आहे की शासनाने 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत मृदा आणि जलसंधारणाचा सप्ताह संपूर्ण राज्यभर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांनी साजरा केला। कालही साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली, त्यामध्ये आपले त्या ठिकाणी सहभागी होते। शहरामध्ये भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होते आणि म्हणून हे या जलसंधारणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साहेब राबवत आहेत। आपल्याला माहिती की जलसंधारण त्याचबरोबर मृदा संधारण हा एक आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे। झाडांची हानी होत चाललेली आहे, झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि झाडं कमी झाल्या कारणाने पावसाचं प्रमाण आज आपण आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर दरवर्षीपेक्षा खूप असा कमी पाऊस पडलेला आहे। तापमान वाढलेले, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप वाढलेलं होतं यावर्षी आणि त्यामुळे जलसाठे जे आहेत, पाण्याचे साठे ही भूजल पातळी अत्यंत खोलवरती गेलेली आहे। आपण कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक बेरडकर व आपले सहकारी शिक्षक वर्ग व शाळेच्या सर्वांचंच मी आभार प्रकट करतो, कारण शाळेमध्ये जर सुरुवात झाली तर मुलं पुढे होऊन योगदान देऊ शकतात। त्यामुळे आपण जो उपक्रम घेतलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे। तर यामध्ये आपण आमच्या विभागाच्या वतीने जलसंधारण सप्ताह साजरा झाला 15 ऑगस्ट 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टला जे जलसंधारण दिनानिमित्त आपण वॉकथॉनची रॅली आयोजित केली होती, त्यातही आपल्या शाळेनं उत्स्फूर्त सहभाग घेतला। त्याबद्दलही मी शाळेचं सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आभार व्यक्त करतो। तसेच हे जे कार्यक्रम आहेत ते 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट केलेलेच आहे, तथापि आपल्याला हाच कार्यक्रम 15 ऑगस्ट आता हे काही कार्यक्रम संपलेला नाही आपला,
15 ऑगस्ट ते 26 जानेवारी यामध्ये जलसंधारण अभियान हे आपण राबवणार आहोत. यामध्ये जलसंधारणाचं महत्व आहे, पाण्याचं महत्व. याच्यासाठी निबंध स्पर्धा तुम्ही आयोजित कराव्या, चित्रकला, पुस्तक स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, म्हणजे त्यामध्ये जलसंधारण शासनाची जबाबदारी की जनतेची जबाबदारी किंवा अशा विषयात घेऊन तुम्ही वादविवाद स्पर्धाही कराव्या लागतील. चित्रकलेमध्ये आपण जलसंवर्धन, उपाय, पाणी बचत याबाबतही आपण स्पर्धा घ्याव्यात. एक शाळा एक शोषखड्डा उपक्रम राबवणे. आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये शोषखड्डा घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातून मुलांनाही कळेल की आपल्याला पाण्याचे किती महत्व आहे. पाणी आपण एक एक पाण्याचा थेंब जपून वापरला पाहिजे किंवा त्याची बचत केली पाहिजे. पाणी बचतीचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगली. जलमित्र जलदूत आपण घोषित करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आपण सर्व शाळांसाठी की जे आता जे असं आपण 15 ऑगस्ट 21 जानेवारी हा जो सप्ताह झाला, तसाच आपल्याला 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये जलसंधारण अभियान राबवायचं आहे. आणि या अभियानाचं उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थी यांना आपण 26 जानेवारीला माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देणार आहोत. म्हणजे मुख्य कार्यक्रम, जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रमामध्ये आपण पारितोषिक देणार आहोत. त्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान एक झाड लावावं, नुसतंच लावू नये, रोप लावावं, त्याचं जतन पण करावं. म्हणजे प्रत्येकानं आपल्या नावाचं आपलं एक झाड आपल्या घराच्या अंगणात असेल, कुठं असेल, आपण लावावं आणि त्याच्यामध्ये त्याचं जतन करणं महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा वृक्षारोपण करतो पण नंतर पुन्हा बघत नाही त्याच्याकडे. तर ते वृक्ष कसं वृक्षात रूपांतर होईल त्या रोपट्याचं, हे आपण प्रत्येकानं करावं. म्हणजे आपल्यालाही वाटेल की आपण लावलेलं झाड रोपटं कसं वाढतंय, याचाही तुम्हालाही आनंद होईल त्याचा आणि समाजालाही त्याचा उपयोग होईल. आज या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मृदा आणि जलसंधारण सप्ताह निमित्त आपल्या विद्यालयामध्ये आज एक छानसा सुंदर काळाची गरज असलेला कार्यक्रम आपण मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरा करतोय. अशा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले होते, जे अहिल्यानगर जिल्ह्याचे क्लास 1 अधिकारी जलसंधारण विभागामध्ये आहेत, पांडुरंग राय समुद्रे साहेब असे महान अतिथी, स्पर्धा परीक्षा पास झालेले आज तुमच्या समोर आणि आपल्या कार्यक्रमाला लाभले. याचं सारं श्रेय आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आपलं शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री पेरड सर, त्यांच्यामुळे आपल्याला हे आज पाहुणे लाभले. त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या जिल्हा समन्वयक शिंदे मॅडम आणि स्टेजवर उपस्थित असलेले रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक नरोडे सर, मृदा आणि जलसंधारण जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आणि त्या कार्यक्रमानिमित्ताने 2 प्रोग्राम ह्या वर्षी ठरवण्यात आले. पहिला प्रोग्राम होता वॉक फॉर वॉटर, पाण्यासाठी चला. काल नगरला आपले शाळेतले मुलं गेले होते. अहिल्यानगर शाळेतल्या सर्व शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले होते आणि टी शर्ट आणि ह्या टोप्या तुम्ही पाहिल्या असतील. तर ह्या टी शर्ट आणि टोप्या ह्या वॉक फॉर वॉटर साठी दिल्या गेल्या. उद्याच्या काळात आपल्याला चालायचंय, पण चालायचंय कशासाठी? पाण्यासाठी. 3 किलोमीटर हे विद्यार्थी काल चालले. आणि दुसरी स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे, त्याची मुदत काका साहेबांनी वाढवली. ती मुदत म्हणजे रील्स ट्रॅक चॅलेंज. 15 ते 30 वयोगटातले मुलं, युवक आणि युवती तुम्ही रील काढायची, पाणी वाच, त्या QR कोडवर क्लिक करायचं. तुमची 6 सेकंदाची 30 सेकंदाची जी रील आहे ती रील अपलोड करायची. मग तुम्ही 2 जणी असतील, 4 जणी असतील, तुमचा मित्रांचा ग्रुप असेल, वर्ग असेल, तुमचा भाग घ्यायचा आहे आणि 25,000 रुपये बक्षीस. म्हणजे खूप
मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने हा कार्यक्रम हाती घेतलाय. राज्याचे सचिव कोपळकर साहेब, जलसंधारण मंत्री राठोड साहेब, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे कलेक्टर, SP, प्रांत, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, सर्व स्तरातील लोक त्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी मला आपल्या प्राचार्य साहेबांनी एक मुलामध्ये जनजागृती कशा प्रकारे करता येईल या संदर्भात या ठिकाणी माहिती सांगायला सांगितली. पडरे पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लई ताण्यालं ताक कावानी. पडरे पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लई ताण्यालं ताक कावानी. बघ नांगर पुळवून भीत गेली, सुगरण बाई पाबरीला शेतावर गेली. सुगरण बाई पाबरीला शेतावर गेली. कापली धरली पोळली चरली मी अनवानी ग. कापली धरली पळली चरली मी अनवाणी ग. पडरे पाण्या कर पाणी पाणी, पडरे पाण्या कर पाणी पाणी. पडरे पाण्या कर पाणी पाणी, निधरावर आत ठेवली वाट मी पाहतो. निधरावर आत ठेवली वाट मी किती पाहू. शेंगे तोंडे हात तोंड्या तू नको बाराहू. वरण वरवरती बोलणी. पडरे पाण्या कर पाणी पाणी. पाण्या पडतू मिरगाडी रोहिणीचा, पाळणारे लागे भावा आधी बहिणीचा. पाळणारे लागे भावा आधी बहिणीचा. आलावली व चिन्नी तोंडली शिवार झोळीत, ताईच्या झाडाखाली धनी पाबर सोडीत. ताईच्या झाडाखाली धनी पाबर सोडीत. पडरे पाण्या कर पाणी पाणी, जेवण घेऊन शेतावर चालली कारभारी. जेवण घेऊन शेतावर चालली कारभारी. कसे पाहता पावसाची वाट पाहिली यांचं एका शेतकऱ्याचं पेरणीच्या काळात फाबरीच्या काळाचं हे गीत लोकगीत होत. विद्यार्थी मित्रांनो, जूनला पाऊस सुरू होता आपल्या महाराष्ट्रात 7 जूनला, आणि रोहिणी लागतात आणि रोहिणी नंतर मृग नक्षत्र लागतो. तुझ्यावर जागृत लागले म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेल. पाण्याचा अपूर्य टाळेल आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेल.
पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्वसनाच्या उपक्रमामध्ये सक्रिय भाग घेईल व इतरांनाही प्रेरित करेल. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाचे बाळगून जनसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईल. चला माती वाचूया, पाणी जपूया, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. आपल्या अहिल्यानगर जिल्हा जलसंवर्धन विभागाचे कार्यकारी अभियंता आदरणीय पांडुरंगजी गायसमुद्रे साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले आणि आपल्याला त्यांनी मृदा व जलसंवर्धन याविषयी मार्गदर्शन केलं. याबद्दल सर्वांनी तीन-तीनच्या गटाने जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे या ठिकाणी आभार मानूया. त्याचप्रमाणे शिंदे मॅडम त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी ते पण आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत, म्हणून त्यांचं या ठिकाणी आभार या ठिकाणी मानायचे. सर्वांनी तीन-तीनच्या गटामध्ये टाळ्या वाजवून आभार माना. बेरड सर यांनी या कार्यक्रमाचं अतिशय घाईगडबडीमध्ये त्यांनी आयोजन केलं, त्याबद्दल आदरणीय प्राचार्य श्री बेरड सर यांचंही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूया. आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात आजचे व्याख्याते आणि आपल्या विद्यालयाचे बुलंद ज्युनियर विभागाचे प्राध्यापक होले सर हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचेही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आभार मानायचे. त्यानंतर फोटोग्राफी चित्रसंचालन ज्युनियर विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर कदम सर, सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचे जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आभार मानायचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहात, म्हणून तुमच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या.